ठाणे हादरले. इतर व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून प्रियकराकडून विवाहित प्रेयसीची हत्या. ठाण्यातील जांभळी नाका भागात काल रात्री एका लॉजमध्ये विवाहितेची तिच्या प्रियकराकडून गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी नंदकिशोर गांडेकर याला अटक केली आहे. त्याच्या प्रेयसीचे इतर व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून त्याने ही हत्या केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. 23 वर्षीय संध्या मस्के असे मृत महिलेचे नाव असून ती भांडूप पूर्व भागात वास्तव्यास आहे. ती पतीपासून वेगळी राहत होती. मागील काही वर्षापासून तिचे डोंबिवली येथे राहणाऱ्या नंदकिशोर गांडेकर याच्या सोबत विवाहबाह्य संबंध होते. गांडेकर हा देखील विवाहित आहे. काल दुपारी ते जांभळी नाका येथील महाराजा लॉजवर आले होते. काल रात्री गांडेकर हा तेथून निघून गेला, परंतु संध्या तिथेच होती. त्यामुळे लॉजवरील कर्मचाऱ्याने पाहणी केली असता संध्या ही बेशुद्ध आढळून आली. या घटनेची माहिती लॉज व्यवस्थापकांनी ठाणे नगर पोलिसांना दिल्यानंतर पोलीस पथक दाखल झाले. संध्या हिचा या घटनेत मृत्यू झाला होता. दरम्यान गांडेकर हा जांभळी नाका येथे असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. त्यांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याची चौकशी केली असता संध्या हिचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून ही हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली. या प्रकरणी लॉज व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे नंदकिशोर गांडेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती ठाणे पोलिसांना दिली आहे. काल 21 तारखेला 3 वाजता टावर नाका महाराजा लॉजवर एक कपल त्यांनी एक रूम बुक केली होती. रात्री साधारण 10 वाजता त्यातील जो पुरुष आहे तो रूम सोडून बाहर निकल गेला. तिथल्या मॅनेजर त्याला हटवलं कि बाबा तुम्हारे साथ तुम्हारे मैडम है, उनको भी लेके जाओ. तो उस टाइम वो बोला कि वो वॉशरूम में गई है, वो भी आ रही है. असं बोलून तो जो पुरुष आहे तो निघून गेला. नंतर तो महिला बाहेर आली नाही म्हणून त्या मॅनेजरनी तिला शिपायला ती रूम ठोकायला बेल वाजवायला सांगितली. त्या बेलचा रिप्लाय येत नव्हता. आतून कोणी रूम खोलली नाही म्हणून मॅनेजर आणि तो शिपाई यांनी जाऊन ती रूम ढकलून आतमध्ये बघितलं असता एक महिला तिथं निश्चित पडली होती. नंतर त्यांनी तात्काळ पोलीस डायल 112ला कॉल केला. तिथे आपली बीट मार्शल गेली आणि त्या महिलेची काही हालचाल होत नव्हती. ती निश्चित पडली होती म्हणून त्यांनी पोलिसांची मदत मागितली. आम्ही स्वतः सदर ठिकाणी गेलो तर सदर ठिकाणी ती महिला मृत अवस्थेत होती. नंतर आम्ही तिथं मॅनेजरची चौकशी केली, त्यांचे आधार कार्ड घेतले, त्याच्यावरून तिची ओळख पटली. आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही तात्काळ टीम रवाना केली आणि आपण त्यांचे एकंदरीत आम्ही आरोपीला पण शोध घेऊन त्याला ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडे विचारपूस चालू आहे. त्या मयत स्त्रीच्या घरी विचारपूस केली असता त्यांचे ते प्रेम संबंधातून त्यांचे भांडणं होते आणि त्या भांडणातून त्यांनी तिला मारलंय असं निष्पन्न झालंय. आम्ही आरोपीला ताब्यात घेतलंय, पुढील तपास करत आहोत. हत्यामागचं कारण काय होतं आणि प्रियकर आणि प्रियसीचा काय नेमका वाद झाला होता? हे जे कपल होतं त्यांचं 4 ते 5 वर्षापासून प्रेम संबंध होते. सदर महिलेचे दुसरीकडे संबंध असावे या संशयावरून त्यांच्यामध्ये भांडणं झाली आणि त्यांनी एकदम टोकाचं पाऊल उचललं आणि त्यांनी त्याची हत्या केलेली आहे. दोघांचं वय काय असेल आणि या जो आरोपी आहे त्याचं काय गुन्हेगारी काय पार्श्वभूमी आहे का काय? यातील आरोपी हा डोंबिवली विष्णुनगर या परिसरामध्ये राहतो. यांचे यापूर्वी प्रेम संबंध होते, त्यांचे भांडणं होते, त्यांच्या घरच्यांना माहिती आहे. आरोपी हा विवाहित आहे तरी त्याचे या मुलीबरोबर प्रेम संबंध होते आणि त्याला संशय आल्याने याचे बाहेर कुठे संबंध आहे का या संशयावरून त्यांनी तिची हत्या केलेली आहे असं तपासामध्ये निष्पन्न झालं.